नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. येस, बरोबर तुम्ही वाचलत. हात न लावता सोलायचा आहे लसूण. एकदम सोपी पद्धत आहे. चला तर मग सुरुवात करूया. 1 ग्लास पाणी घ्या. मी असा हा ग्लास त्याच्यासाठीच ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये 3 लसूणचे गड्डे टाकायचे. तुम्ही पाकळ्या करून सुद्धा टाकू शकता. तुम्ही ही जी पद्धत आहे ती तुम्ही रात्रीचं पाणी टाकून भिजत घालून सुद्धा ठेवून करू शकता, किंवा तुम्हाला वेळ नसेल तर 1 ते 1.5 तास किंवा 2 तास ह्याच्यासाठी ठेवून सुद्धा तुम्ही हे पटकन करू शकता. हात वगैरे लावायचं नाही, म्हणजे हाताला नखाला त्रास होणार नाही. लसूण सोलायचं म्हणजे पहिलं काय होतं, नखांना त्रास होतो, नखांमध्ये जातं ते, तर इचिंग होतं. परत चाकू घ्यायचा, त्यांना काढायचं, सोलत बसायचं, खूप झंझट असते बघा. आणि हे झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते. माझ्या एका हातात कॅमेरा आहे आणि एका हाताने मी लसूण सोलत आहे. पटपट पटपट सोलून होतो. आता हे 3 गड्डे होते, अगदी 4 ते 5 मिनटाच्या आतमध्ये माझे सोलून झालेले आहेत. तुम्हाला दाखवते. आणि काहीही त्रास होत नाही. एक थोडासा वेळ लागतो त्याला आणि हे होतं. आपल्याला आता सकाळच्या टिफिनची भाजी असते, संध्याकाळची भाजी असते, वरण असतं, तर ह्याच्यासाठी आपल्याला लसूण लागतोच. तर आपण प्रत्येक वेळेस काय थोडा थोडा सोलत बसत नाही. तर आपण काय करतो की एकदम असा सोलून ठेवतो कंटेनरमध्ये. ग्लासचं कंटेनर असावं. डीमार्टमध्ये खूप छान छान कंटेनर आलेले आहेत. ते 12 रुपयाचे आहेत, 25 रुपयाचे आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता. मी तुम्हाला दाखवते बघा. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही ही पद्धत तुम्हाला कुणीही सांगितली नसेल आत्तापर्यंत. हे तुम्ही असं करू शकता. बघा, मी पटपट पटपट सोलून झालेलं आहे आणि आता आपण हे भरायचं आहे कंटेनरमध्ये, ग्लासमध्ये. नखांनाही काही त्रास झालेला नाही, किंवा चाकूची ही पद्धत, आपल्याला चाकू घेऊनही काढायचं काही लागलेलं नाही. बस बेस्ट झालेलं आहे. आता मी हे ग्लास कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे. हा कंटेनर आहे फक्त 12 रुपयाचा डीमार्टचा आहे. 4 दिवसासाठी हे पुरेसं आहे. हे असं भरून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. मग तुम्हाला लागेल असं तुम्ही त्या लसूण पाकळ्या 4, 2, 4, 3 कसंही तुम्ही भाजीला, वरणला टाकता तसं वापरू शकता. आणि हे असं भरून पॅक करून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं. तर तुम्हाला ही माझी सोपी आणि जादुई लसूण सोलायची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद.